काय गृहिणींनो, स्वयंपाकघरात प्लास्टिकचा वापर करावा का? याचं उत्तर अगदी एकाच शब्दात सांगायचं झालं तर नाही असं असेल. पण आपली इच्छा कितीही असो व नसो, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्वयंपाकघरात प्लास्टिक येतच. मग या येणाऱ्या प्लास्टिकपैकी नेमकं कोणतं प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. खरं तर प्लास्टिकच्या बाटल्या, त्रिकोणी डबे याच्या तळाशी 1 ते 7 या अंकापैकी एक तरी अंक लिहिलेला असतो, ज्याला आपण रेझिन आयडेंटिफिकेशन कोड असं म्हणतात. सर्वसाधारणपणे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे साठवणूक करण्यासाठी 2, 4, 5 असे कोड असलेले प्लास्टिक वापरलं जातं, जे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे असं मानलं जातं. हे प्लास्टिक त्यात साठवलेल्या अन्नपदार्थामध्ये कमी प्रमाणात किंवा रसायन सोडत नाही. 2 कोड असलेलं प्लास्टिक हे विशेषतः दुधाच्या पिशव्या, बाटल्या किंवा पाण्याचे टब तयार करण्यासाठी वापरलं जातं. हे प्लास्टिक अत्यंत टिकाऊ आणि जाड असतं, त्यामुळे यामध्ये साठवलेले अन्नपदार्थामध्ये ते रसायन कमी प्रमाणात सोडतं, म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे असं मानलं जातं. तर 4 कोड असलेले प्लास्टिक हे विशेषतः ब्रेडच्या पॅकिंगसाठी जे प्लास्टिक वापरलं जातं त्यासाठी असतं, किंवा जे गोठवलेले पदार्थ असतात त्या गोठवलेल्या पदार्थांची साठवणूक करण्यासाठी हे 4 कोड असलेलं प्लास्टिक वापरलं जातं. विशेषतः ते लवचिक असतं आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे असं देखील मानलं जातं. तर 5 कोड असलेलं प्लास्टिक हे प्रामुख्याने दह्याचे कप, केचपच्या बाटल्या आणि औषधाच्या बाटल्या तयार करण्यासाठी वापरलं जातं. हे प्लास्टिक उष्णता सहन करू शकत नाही, तसेच ते अत्यंत कडक असतं, त्यामुळे ते आरोग्यास सर्वोत्तम आहे असं मानलं जातं. आता बऱ्याचदा काही प्लास्टिकवरती 1 हा कोड असतो. तर 1 कोड असणारं प्लास्टिक हे विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक्स याच्यासाठी वापरलं जातं. पण अशा प्रकारचं प्लास्टिक हे मध्यम सुरक्षित म्हणून मानलं जातं. याचं कारण म्हणजे हे प्लास्टिक यूज आणि थ्रो म्हणजे एकदाच वापरून ते फेकून द्यायचं, पुन्हा त्याचा वापर करता येत नाही, किंवा पुन्हा वापर केला तर ते आरोग्यास धोकादायक असतं. जसं मी मघाशी म्हटलं की 2, 4, 5 हे कोड असलेलं प्लास्टिक आरोग्यास सुरक्षित आहे असं मानलं जातं. पण अशा प्रकारचं प्लास्टिक वापरताना देखील त्याची काहीतरी काळजी घ्यावी लागते. जसं की या प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापरताना त्यामध्ये गरम पदार्थ भरू नयेत, किंवा या प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू या मायक्रोवेव्हमध्ये ठेवून वापरू नयेत. म्हणजे अशा प्रकारच्या प्लास्टिकना जर उष्णता दिली तर त्यातून रसायन बाहेर येतं आणि ते अन्नपदार्थामध्ये जातं, जे अन्नपदार्थाद्वारे आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरास धोका निर्माण करतं. अशा प्रकारे 3, 6, 7 हे कोड असलेलं प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे असं मानलं जातं. म्हणजे या कोडमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ आपण खाऊ नयेत. बऱ्याचदा असंही होतं की जुने प्लास्टिकचे डबे किंवा ओरखडे पडलेले डबे आपण पुन्हा पुन्हा वापरतो, पण त्याचा वापर शक्यतो टाळावा, कारण ओरखडे पडलेल्या डब्यामध्ये देखील रसायन प्लास्टिकचे उतरते आणि ते आपल्या शरीरास घातक असतं. खरं तर मकरंद भोसले यांनी लोकसत्तामध्ये हा गृहिणींनी प्लास्टिकचा वापर स्वयंपाकघरात करावा का जो लेख लिहिला आहे, तो गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणून आजचा हा व्हिडिओ, स्वयंपाकघरात प्लास्टिकचा वापर करावा का, तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.